नमस्कार मित्रांनो शासनाकडून महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी तसेच घरकाम करणाऱ्या कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत। त्यात कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याच्या योजना आहेत। त्यांच्या आजारपणात मदत, मुलाबाळांना शिक्षणासाठी मदत, कामगारांना रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तू, कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी मदत, अन्नधान्य देण्याची तरतूद अशा अनेक प्रकारच्या योजना बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जात आहेत। त्यातच आता बांधकाम कामगारांसाठी रोजच स्वयंपाकघरात उपयोगात येणाऱ्या भांड्यांचा संच मोफत वाटप करणे सुरू आहे। ही एक अतिशय चांगल्या प्रकारची योजना राबवली जात आहे। या योजनेला गृहोपयोगी वस्तू संच योजना किंवा संसार उपयोगी भांडी संच योजना असेही नाव देण्यात आले आहे। या वस्तूंमध्ये रोजच्या दैनंदिन वापरात उपयोगात येणाऱ्या 18 प्रकारच्या वस्तूंचा संच असतो। यामध्ये भांड्यांचे 30 नग कामगारांना मिळतात। या वस्तू किंवा भांड्यांचा संच बांधकाम कामगारांना मोफत देण्याचे कारण म्हणजे त्यांना कामानिमित्त बाहेर इतरत्र कुठेही 6 महिने किंवा 1 वर्षासाठी आपले गाव सोडून जावे लागते। कामाच्या शोधात इतरत्र कुठेही जावे लागते आणि त्या ठिकाणी त्यांना रोजच्या गरजा भागवण्यासाठी कसलीही सोय राहत नाही। त्यामुळे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घरात संसारासाठी खूप उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा संच किंवा भांड्यांचा संपूर्ण संच अगदी मोफत दिला जातो। सध्या राज्यभरातील बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप केले जात आहे। बऱ्याच लोकांना हा भांड्यांचा संच मिळाला आहे। सोबतच बांधकाम कामगारांना सेफ्टी किट सुद्धा मिळत आहे। परंतु मित्रांनो, सध्या आचारसंहिता लागल्यामुळे हे भांड्यांचे वाटपाचे काम सगळीकडे बंद करण्यात आले आहे। अनेक ठिकाणी याबाबत सूचना फलक देखील लावण्यात आले आहे की या योजनेअंतर्गत आता गृहोपयोगी भांड्यांचा संच वाटपाचे काम बंद करण्यात आले आहे। याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी। तर मित्रांनो, बऱ्याचशा लोकांकडून अनेक प्रश्न विचारले जात आहेत की आता परत या भांड्यांचा संच वाटपाचे काम कधी सुरू होईल, होणार आहे की नाही, आम्हाला भांडे मिळाले नाहीत, मग आता आम्हाला मिळतील की नाही, आमची तर नोंदणी झाली आहे पण अजून आम्हाला भांडे मिळाले नाहीत, कधी मिळतील, तसेच आम्हाला कामगार कार्ड सुद्धा मिळाले आहे परंतु अजून भांडे मात्र मिळाले नाहीत, आमची ई-केवायसी सुद्धा झालेली आहे पण भांडे मिळाले नाहीत, मग ते कधी मिळतील, असे अनेक लोकांकडून प्रश्न विचारले जात आहेत। तर मित्रांनो, सध्याची जी परिस्थिती आहे या योजनेअंतर्गत ती अशी आहे की बऱ्याच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांड्यांचा संच हा वाटप करण्यात आला आहे। त्याच्यानंतर असे काही कामगार आहेत की ज्यांची भांडे घेण्यासाठी ई-केवायसी झाली आहे परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यांना भांडे मिळाले नाहीत। तर काही असे कामगार आहेत की त्यांनी त्यांचे सर्व कागदपत्रे जमा केले आहेत, त्यांना बांधकाम कामगारांचे ओळखपत्र असलेले कार्ड सुद्धा मिळाले आहे परंतु भांडी मात्र मिळाली नाहीत। तर ज्या लोकांना अद्याप भांड्यांचा संच मिळाला नाही त्या सर्वांचा एकच प्रश्न आहे की आता ही योजना सुरू होईल की नाही, तसेच कधी सुरू होईल, आम्हाला भांडे मिळतील की नाही। तर मित्रांनो, ज्या लोकांना या योजनेअंतर्गत अजून भांडे मिळाले नाहीत त्यांनी काहीही काळजी करू नये। ही योजना आचारसंहिता लागल्यामुळे काही कालावधीसाठी थांबवण्यात आली आहे, कायमची बंद झालेली नाही, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही। जे कामगार या योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांची नोंदणी झाली आहे, ज्यांची ई-केवायसी झालेली आहे, त्यांना गृहोपयोगी भांड्यांचा संच हा नक्की मिळणार आहे। तर मित्रांनो, आचारसंहिता लागल्या कारणाने ही योजना काही कालावधीसाठी थांबवण्यात आली आहे, त्यामुळे अजून 2 महिन्यांनी ही योजना पुन्हा सुरू होईल। म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू करण्यात येईल आणि ज्यांची ई-केवायसी झाली असेल अगोदर त्यांना भांडे वाटपाचे काम हे केले जाईल आणि मग इतरांना सुद्धा या योजनेअंतर्गत भांड्यांचा संच हा मिळणार आहे।